नमस्कार. आजच्या सत्यकथेत आपले स्वागत आहे. ती इंदूरमध्ये राहत होती. साधं शांत आयुष्य जगणारी. वय अवघं 24 वर्ष. MBAचे शिक्षण घेत होती. घरच्यांचं एकच स्वप्न होतं, शिक्षण पूर्ण करायचं, चांगली ठिकाणी नोकरी मिळवायची आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं. ती कॉलेजला नियमित असायची, अभ्यासात हुशार होती आणि आयुष्याबद्दल खूप ठाम विचार करणारी होती. कॉलेजमध्ये तिची ओळख एका तरुणाशी झाली. त्याचं नाव पियुष धामनोतिया. तो मूळचा मंदसौर जिल्ह्यातील रहिवासी होता. लहान गावातून मोठी स्वप्न घेऊन तो शिक्षणासाठी बाहेर पडला होता. कुटुंबाकडून फारसा भावनिक आधार नसलेला, पण बाहेरून शांत, हुशार आणि अभ्यासू दिसणारा पियुष पुढील शिक्षणासाठी इंदूर शहरात आला होता. इंदूरमधील एका खाजगी महाविद्यालयात तो शिक्षण घेत होता. कॉलेजमध्ये तो फार बोलका नव्हता, पण हळूहळू त्याची ओळख वाढत गेली. मित्रमंडळी झाली. बाहेरून साधा समजूतदार वाटणारा हा तरुण आतून मात्र अस्थिर होता. अभ्यास, करिअर, नातेसंबंध सगळ्याबाबत तो असुरक्षित होता. कॉलेजच्याच वातावरणात त्याची ओळख द्वारकापुरी परिसरात राहणाऱ्या MBA करणाऱ्या त्या तरुणीशी झाली. सुरुवातीला साधी ओळख, मग बोलणं, मग रोजचे फोन, मेसेज, भेटी आणि हळूहळू ती ओळख प्रेमसंबंधात बदलली. त्या दिवशी सकाळी तिने घरच्यांना सांगितलं की तिला बाहेर थोडं काम आहे. आधार कार्ड अपडेट करायचं आहे असं तिने सांगितलं. नेहमीसारखीच ती घराबाहेर पडली. कुणालाच वाटलं नव्हतं की ती घराबाहेर पडलेली पायरी तिच्या आयुष्याची शेवटची पायरी ठरेल. 10 फेब्रुवारी 2026 रोजी तो तिला आपल्या रूमवर घेऊन गेला. रूमवर पोचल्यानंतर त्याला भूक लागली होती, त्यामुळे त्याने मॅगी केली. दोघांनी मॅगी खाल्ली. सुरुवातीला वातावरण अगदी सामान्य होतं. दोघं समोरासमोर बसले. साधी बोलणी सुरू झाली. कॉलेज, अभ्यास, भविष्यातल्या योजना, नेहमीसारख्या गप्पा चालू होत्या. त्या संभाषणातच विद्यार्थिनीने तिच्या मनातील एक मोठी अडचण त्याच्याशी शेअर केली. तिने सांगितलं की घरची परिस्थिती फारशी चांगली नाही, आर्थिक अडचणी आहेत, शिकायला शिष्यवृत्तीची गरज आहे, पण त्यासाठी आधार कार्ड अपडेट करणं अत्यावश्यक आहे. आधार अपडेट न झाल्यास शिष्यवृत्ती अडू शकते आणि त्यामुळे तिचं शिक्षणही धोक्यात येऊ शकतं. हे बोलताना ती अस्वस्थ होती. तिच्या आवाजात चिंता स्पष्ट जाणवत होती. तो शांतपणे ऐकत होता. तिला आधार देण्यासारखं वागत होता. काही टेन्शन घेऊ नकोस असं तो म्हणाला. सगळं व्यवस्थित होईल. त्यानंतर त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली, पण तिने नकार दिला. तब्येत बरी नाही असं तिने सांगितलं. हळूहळू त्याच्या बोलण्याचा सूर बदलत गेला. तिच्या अंगावर काटा आला. तिने मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण खोली छोटी होती, भिंती जवळ होत्या आणि त्याची मानसिकता अजून जवळ येत होती. तिने ओरडायचा प्रयत्न केला, पण त्याने तिचं तोंड दाबलं. तिचा आवाज खोलीतच गुदमरून गेला. त्याने बोलण्यात तिला गुंतवून ठेवलं. तिच्या भावनिक अवस्थेचा फायदा घेतला. विश्वासात घेऊन शब्दांच्या खेळात अडकवून तिला कळण्याआधीच त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा सगळा प्रकार तिच्या संमतीशिवाय फसवणुकीने घडला. तिच्या डोळ्यात पाणी होतं. शरीर थरथरत होतं. भीतीनं तिचं सगळं अस्तित्व हादरून गेलं होतं आणि त्याला काहीच फरक पडत नव्हता. त्याचं सगळं करून झाल्यावरही तो थांबला नाही. त्याने तिचे हात बांधले, मग पाय बांधले. ओरडू नये म्हणून तोंडात बोळा कोंबला. सुरुवातीला तिला वाटलं की कदाचित तो खरंच विनोद करत असेल, पण काही क्षणात परिस्थिती गंभीर होत चालली. तिला सुटता येईना. क्षणातच त्याचा चेहरा बदलला. तो तिच्या छातीवर बसला. तिच्या गळ्यावर दोन्ही हात ठेवले आणि जोरात आवळू लागला. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ती तडफडू लागली. हातपाय बांधलेले असल्याने प्रतिकार करण्याची ताकद उरली नव्हती. ती वाचण्यासाठी झगडत होती, पण तो थांबला नाही. ती अजूनही हालचाल करू नये, सुटू नये म्हणून त्याने चाकू उचलला आणि इतक्या जोरात वार केला की तो चाकू तुटला. हा सगळा प्रकार इतका झटपट आणि निर्दयी होता की तिला स्वतःला सावरण्याची संधी मिळाली नाही. त्या रूममध्ये काही वेळापूर्वी सुरू असलेलं साधं संभाषण काही क्षणातच एक भयावह गुन्ह्यात बदललं. हत्या केल्यानंतर पियुष 2.5 तास त्या खोलीतच थांबून राहिला. नंतर तो बाहेर गेला. फुटीकोटी परिसरातून बियर घेऊन आला आणि मृतदेहाजवळ बसून दारू प्यायला. त्यानंतर मृतदेहासोबत अमानवी आणि लैंगिक कृत्य केलं.
तिला मारून तो इंदूरमधून मुंबईकडे पळाला. पनवेल परिसरातील एका सुनसान जागेत पियुष मोबाईल हातात घेऊन बसलेला होता. मोबाईलमध्ये यूट्यूब सुरू होतं. स्क्रीनवर आत्म्याशी संपर्क कसा साधावा अशा प्रकारचे व्हिडिओ चालू होते. समोर अगरबत्ती पेटवलेली होती. काही तांत्रिक क्रियांसारख्या हालचाली सुरू होत्या आणि तो तरुण मंद आवाजात वारंवार एकच वाक्य म्हणत होता, मला माफ कर, मला माफ कर. हे कुठल्याही चित्रपटाचं दृश्य नव्हतं, तर इंदूरमधील एका MBA विद्यार्थिनीच्या हत्येतील आरोपीची प्रत्यक्ष कृती होती. पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस करून 14 फेब्रुवारी रोजी त्याला अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.